नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका प्रभागनिहाय तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 4चा प्रभाग या दृष्टीने योग्य नियोजन केलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल। त्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करायला सुरुवात केली पाहिजे। पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी तरुण-तरुणींना पक्षात काम करण्याची संधी दिली पाहिजे आणि येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळ असणार आहे असा आशावाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला। उद्धव ठाकरे यांनी 3चा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर पुन्हा राजकीय समीकरण बदलली आणि 4चा प्रभाग करण्यात आला असं अजित पवार म्हणाले। आणि आता पुढची बातमी आहे, सैफ अली खानच्या घरामध्ये घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहजादनं अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी केल्याचं समोर आलंय। सूत्रांनी तशी माहिती दिली आहे। वांद्रे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अनेक सेलिब्रिटींच्या घराची त्यानं रेकी केली होती। आरोपी मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी असून त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीतनं हे सगळे खुलासे झालेत। आरोपीनं अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासोबतच अनेक घरांची रेकी केली। एका रिक्षातनं प्रवास करताना त्यानं रिक्षा चालकाकडून हे सेलिब्रिटी कुठे कुठे राहतात तसंच त्यांच्या घराबद्दलची माहिती सुद्धा मिळवली होती। मात्र सैफचं घर हे आतमध्ये घुसण्यासाठी अधिक सोयीचं वाटल्यामुळे हे घर निवडल्याचा दावा त्यानं केलाय। सैफच्या मुलाला ओलीस ठेवून तो पैशाची मागणी करणार होता अशी देखील माहिती तपासात समोर आली आहे।